लाजरामुळे लोकांनी येशूवर का विश्वास ठेवला? आजचा आपला विषय आहे लाजरामुळं लोकांनी येशूवर का विश्वास ठेवला. हा विषय आज आपण शिकणार आहोत. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो तर आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये नवीन करारासंदर्भात मी तुम्हाला सांगत आहे. नवीन करारामध्ये 4थ्या क्रमांकाचं पुस्तक आहे ज्याचं नाव आहे योहान. आणि योहानाचं पुस्तक 11वा अध्याय ज्यावेळेस आपण काढतो तर योहानाच्या पुस्तकाच्या 11व्या अध्यायामध्ये आपल्याला लाजराची जी काही खरी घटना आहे लाजराच्या जीवनामध्ये घडली आहे ती पाहायला भेटते. आणि ज्या वेळेला लोकांनी लाजराला बघितलं त्यावेळेला त्या लोकांनी येशूवर जे आहे ते विश्वास ठेवला. पण मग लाजरामुळे का लोकांनी येशूवर विश्वास ठेवला हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. मग यातला जो सर्वात पहिल्या क्रमांकाचा मुद्दा आहे तो लिहून घ्या. कारण त्यांनी येशूने केलेला चमत्कार प्रत्यक्षात पाहिला. मुद्दा क्रमांक 1 टाका. आपला विषय हा आहे लाजरामुळे लोकांनी येशूवर का विश्वास ठेवला. त्यातला पहिल्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो लिहून घ्या. कारण लोकांनी येशूला चमत्कार करताना प्रत्यक्षात पाहिलं. कारण लोकांनी येशूला चमत्कार करताना प्रत्यक्षात पाहिलं म्हणून त्यांनी येशूवर विश्वास ठेवला लाजरामुळे. ठीक आहे. आता हा मुद्दा समजून घेण्याकरता आणि कोणीतरी योहानाचं पुस्तक 11वा अध्याय 43 पासून तर 44 पर्यंत वाचण्यासाठी मदत करा. आणि हा जो मुद्दा क्रमांक 1 आहे हा आपण समजून घेणार आहोत. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालांनी वेचलेले होते. येशूने त्यांना म्हटले, याला मोकळे करून जाऊ द्या. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की 11व्या अध्यायात येस 11वा जो अध्याय आहे योहानकृत सुवर्तमान 11वा अध्याय जो आहे त्याचं 43 ते 44 वचन जर आपण वाचलं तर आपल्याला पाहायला भेटतं की येशूने लोकांसमोर प्रत्यक्षात कोणता चमत्कार केलेला आहे. आता हे वचन आपण वाचल्यानंतर आपल्याला हे समजतं की प्रभू येशू हा लाजराच्या कबरेच्या बाहेर उभा आहे. आणि कबरेच्या बाहेर येशू हा एकटा नाहीये. कारण हा जर संपूर्ण वृत्तांत जर आपण वाचला तर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की त्या कबरेच्या बाहेर लोक देखील आहेत. बघा कोणीतरी वचन 42 वाचा. वचन 42. मला माहित आहे की तू सर्वदा माझ्या ऐकतोस, तरी जो लोक समुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरता मी बोललो ह्यासाठी की तू मला पाठवले आहेस असा त्यांनी विश्वास धरावा. व्हेरी गुड. आता बघा येशू हा लाजराच्या कबरेच्या बाहेर आहे. पण येशू एकटा लाजराच्या कबरेच्या बाहेर नाही. वचन 42चा अ भाग असं म्हणत आहे की येशूच्या आजूबाजूला खूप मोठा लोक समुदाय होता. आणि त्या लोक समुदायासमोर येशूने एक मोठा जो काही चमत्कार आहे प्रत्यक्षात केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि तो चमत्कार कोणता आहे? तो आहे लाजराला मरणातून जिवंत करण्यासंदर्भाचा. आता येशू वचन 43 मध्ये असं म्हणत आहे की मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. आणि येशू कोणासमोर हाक मारते माहिती का? त्याच्या आजूबाजूला असलेला जो काही लोक समुदाय आहे त्याच्या समोर. पण हा आवाज किंवा ही हाक मारण्या अगोदर येशूने प्रार्थना केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि त्यानंतर येशू हा मेलेल्या लाजराला हाक मारत आहे आणि वचन 44 म्हणतं की तो मेलेला बाहेर आला. ही
सर्वात महत्वाची गोष्ट त्या लोकसमुदायाने त्यांच्या उघड्या डोळ्यांनी प्रत्यक्षात होताना बघितली. आणि म्हणून लोकांनी लाजरामुळे जे आहे ना येशूवरती काय केलं माहिती का, विश्वास जो आहे तो ठेवला. पवित्र शास्त्र हे ज्यावेळेला आपण वाचतो तर आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की लोक हे येशूवर विश्वास का ठेवतात. कारण लोकांनी प्रत्यक्षात काहीतरी अशी गोष्ट त्यांच्या डोळ्यासमोर होताना किंवा त्यांच्या जीवनामध्ये होताना पाहिलेली आहे आणि ती गोष्ट त्यांच्याकरता अनपेक्षित होती की ती होईल म्हणून. अशी लाजर हा 4 दिवसांपासून मेलेल्या अवस्थेमध्ये त्या कबरेत होता आणि 4 दिवसाचा मेलेला मुर्दा हा परत जिवंत होईल ही गोष्ट ह्या लोक समुदायाकरता अशक्य होती किंवा ह्या लोक समुदायाला विश्वास ठेवणं जे आहे ना खूप अवघड जे ते जात होतं. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी येशूने जे आहे ना त्या लोकांच्या समोर प्रत्यक्षात त्या मेलेल्या लाजराला जिवंत केलं असल्या कारणामुळं लोकांनी येशूवर काय केलं माहिती का, विश्वास ठेवला आणि लोक जे आहे ना हे येशूकडं येत गेले. पवित्र शास्त्र हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो ज्या वेळेला आपण पहिले राजे 17वा अध्याय आणि वचन 22 वाचतो ना तर त्या ठिकाणी देखील आपल्याला एक महत्वाची जी गोष्ट आहे जिवंत मेलेल्या मुर्द्याला जिवंत करण्यास संभाराची ती दिसून येते. बघा वचन काय सांगत आहे, कोणतरी वाचले का मदत करा. पहिले राजे 17वा अध्याय आणि वचन 22. परमेश्वराने एलियाचा शब्द ऐकला आणि त्या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पूर्वरूपी येऊन तो पुनरुपी जिवंत झाला. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की जसं लोकांनी लाजराला जिवंत होताना पाहिलं तसंच एलियाने जे आहे ना विधवेच्या मुलाला काय केलं माहिती का, जिवंत जे आहे ते उठवलं. आणि ही जी गोष्ट आहे ही लोकांकरता जे आहे ना देवावर विश्वास ठेवण्याकरता पुरेसे आहे. ज्या वेळेला लोकांच्या जीवनामध्ये मोठे चमत्कार होतात जे कोणाही माणसाकडनं होणं अशक्य आहे, पण ते चमत्कार ज्या वेळेला ज्या व्यक्तीबरोबर देव असतो त्या व्यक्तीच्या हातून घडतात त्यावेळेला ती गोष्ट लोकांना मान्य करावी लागते की देवाशिवाय ही गोष्ट कोणीही करू शकत नाही. आणि त्या गोष्टींमुळे लोक जे आहे ना हे देवावर विश्वास ठेवू लागतात. आणि आपण पाहतो की लाजर हा 4 दिवसांपासून मेलेल्या अवस्थेमध्ये त्या कबरेत होता आणि लाजर हा पुन्हा जिवंत होईल अशा प्रकारची आपण पाहतो की गोष्ट त्या ठिकाणी त्या लोकांकरता अशक्य होती की त्या ठिकाणी लोकांनी हा विचार केला पण नसेल की लाजर हा जिवंत होईल म्हणून. पण ज्या वेळेला येशूने त्या लोकांच्या समक्ष मेलेल्या लाजराला जिवंत केलं त्यावेळेला लोकांचा जो विश्वास आहे तो येशूवरती बसला आणि ते जे आहे ना ते येशूकडं येऊ लागले किंवा ते येशूचं अनुकरण जे आहे ते येऊ लागलं. आणि लक्षात द्या, जेव्हा देवाचं सामर्थ्य प्रत्यक्षात दिसतं लोकांना, जेव्हा देवाचं जे सामर्थ्य आहे, देवाचा जो चमत्कार आहे, ज्या वेळेला लोकांना प्रत्यक्षात दिसतो ना तेव्हा लोकांमध्ये असलेला जो काही अविश्वास आहे देवाप्रतीचा तो नाश पावतो आणि त्या लोकांमध्ये विश्वास जो आहे तो जन्म घेत असतो. आज लोकांमधला देवाप्रतीचा जो काही अविश्वास आहे तो का नाश पावत नाही? कारण कुठंतरी लोकांनी देवाचा जो काही चमत्कार आहे प्रत्यक्षात अनुभवलेला नाही किंवा बघितलेला नाही. जर त्यांनी देवाचा चमत्कार प्रत्यक्षात अनुभवला किंवा देवाचा चमत्कार त्यांनी प्रत्यक्ष बघितला तर ते त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यांच्यामधला जो काही अविश्वास आहे तो नाहीसा होईल आणि त्यांच्यामध्ये जो काही विश्वास आहे तो जन्माला येईल. त्यांच्यामध्ये जो काही विश्वास आहे ना तो काय होईल माहिती का, तो जन्माला येईल. म्हणजे ह्या ठिकाणी अनेक लोकांनी ज्या वेळेला लाजराला जीवन
जिवंत होताना प्रत्यक्षात पाहिलं ना, त्यावेळेला त्यांच्यामधला देवाविषयीचा जो अविश्वास आहे तो काय झाला, तो नाश पावला. आणि त्या विरुद्ध आपण पाहतो त्यांच्या जीवनामध्ये देवाविषयीचा जो काही विश्वास आहे ना, त्याने जन्म घेतला आणि त्या विश्वासाला अनुसरून ते येशूच्या मागे जे आहे, लाजर हा 4 दिवसातून जिवंत झाला असल्या कारणामुळे चालला. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. कारण लाजर हा जिवंत साक्षी झाला म्हणून लोक येशूवर विश्वास ठेवू लागले. मुद्दा क्रमांक 2 लिहा. लाजर हा जिवंत साक्षी झाला म्हणून लोक येशूवर विश्वास ठेवू लागले. पवित्र शास्त्र हे आपल्याला बारकाईने वाचणं गरजेचं आहे आणि ते समजून घेण्याच्या अनुषंगाने त्यावरती मनन करणं गरजेचं आहे. मग आपल्याला समजेल की कशा प्रकारे जिवंत साक्षी लाजर हा देवाकरता झालेला होता आणि ज्या लोकांवर तो राहायचा त्या लोकांकरता देखील झालेला होता. आणि ज्या ज्या वेळेला लोक हे लाजराला बघायचे त्या वेळेला लोक हे येशूवरती विश्वास जे आहे ते ठेवू लागायला सुरुवात करत होते. बघा वचन काय सांगत आहे, कोणीतरी 12 अध्याय, योहान 12 अध्याय आणि वचन 9 कोणीतरी वाचा. वचन 9. लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि केवळ येशू करता नाही तर ज्या लाजराला त्यांनी मेलेल्यातून उठवले होते त्यालाही पाण्याकरता ते आले. व्हेरी गुड. किती स्पष्टपणे वचन 9च्या ब भागामध्ये ही गोष्ट आपल्याला पाहायला भेटते की लाजर जो आहे ना, हा जिवंत साक्षी झाला होता लोकांकरता आणि म्हणून ते येशूवर विश्वास ठेवू लागलेले होते. लोक जे आहे ना, हे लोक त्या लाजराला ज्याला येशूने मेल्यातून उठवलं ना त्याला पाहण्याकरता आले होते. वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की तो तेथे आहे असे ज्या वेळेला यहुदी लोकांपैकी पुष्कळांनी हे ऐकले किंवा त्यांना हे कळालं, त्यावेळेला केवळ येशू करता नाही तर ज्या लाजराला त्याने म्हणजे येशूने मेल्यातून उठवलं होते त्याला देखील पाहण्याकरिता ते त्या ठिकाणी आले. लक्ष द्या, आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला देव चमत्कार करतो त्यावेळेला तो चमत्कार लोकांना येशूकडे घेऊन येणारा असला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला आपल्याला देव कळतो आणि आपल्या जीवनात बदल होतो ना, त्यावेळेला तो बदल आपल्याला बघणाऱ्या लोकांना येशूकडे घेऊन आणणार असला पाहिजे. ह्या ठिकाणी लाजर जो आहे ना, लाजराच्या जीवनामध्ये आपण पाहतो की फार मोठा चमत्कार हा देवाने केलेला होता आणि त्या चमत्काराच्या साह्याने लाजर हा लोकांना देवाकडे घेऊन येत होता. लक्ष द्या, तुम्हाला देवाने का निवडलेला आहे? तुम्हाला देवाने याच गोष्टीसाठी निवडलेलं आहे जी गोष्ट ह्या ठिकाणी लाजराच्या जीवनामध्ये लाजर करत असताना आपण पाहतो. अनेक लोक जे आहे ना, लाजराकडे यासाठी यायचे की त्याच्याद्वारे ते येशूकडे जाऊ शकतील. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पूर्वी कसे होतात आणि आता देव तुम्हाला कळाला असल्या कारणामुळे आता तुम्ही कसे आहात, हा जो बदल आहे हा लोकांना दिसणं फार गरजेचं आहे. जर हा बदल लोकांना दिसला तर ते लोक तुमच्यामध्ये झालेल्या बदलाला पाहून ज्या देवाची तुम्ही आराधना करता त्याच्याकडे ते आल्याशिवाय राहणार नाही. पण जर आपल्या जीवनामध्ये बदल नाहीये, देवाची ओळख आपल्याला झाली आहे, पण जर आपल्या जीवनामध्ये बदल नाही आणि आपण लोकांकरता जर साक्षी नाहीये तर आपण मुळीच लोकांना हे देवाकडे आणू शकत नाही, आपण मुळीच लोकांना येशूकडे आणू शकत नाही. पण जर आपल्या जीवनामध्ये बदल झालेला आहे तर आपल्या जीवनातला बदल हा ज्यावेळेस लोकांना दिसेल त्यावेळेस ते लोक येशूकडे जे आहे ते आकर्षले जातील. आणि ही गोष्ट आपण न केवळ लाजराच्या संदर्भामध्ये पाहतो, परंतु ही गोष्ट आपण संत पौलाच्या देखील संदर्भामध्ये पाहतो. ज्या वेळेला आपण प्रेषितांचे कृत्य अध्याय 9 काढतो, प्रेषितांचे कृत्य अध्याय 9 आणि वचन 20 ते 21 आपण वाचणार आहोत. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. वचन 20 ते 21. आणि त्याने लगेचच सभास्थानामध्ये येशूविषयी घोषणा केली की तो देवाचा पुत्र आहे.
तेव्हा सर्व ऐकणारे विस्मित होऊन म्हणू लागले, हे नाव घेणाऱ्यांचा ज्याने यरूशलेमेत नाश केला तोच हा नव्हे काय? आणि त्यांना बांधून मुखी याच्याकडे न्यावे म्हणूनच हा येथे आला होता ना. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की संत पौल जे आहे ना, त्याचं जीवन परिवर्तन झालं. या अगोदर म्हणजे येशूची त्याला ओळख होण्या अगोदर त्याचं जीवन जे आहे ना, हे कसं होतं माहिती का? येशूचं नाव घेणाऱ्या लोकांना ह्या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगत आहे. वचन 21 ज्यावेळेस आपण वाचतो ना, वचन सांगत आहे, तेव्हा सर्व ऐकणारे विस्मित होऊन म्हणू लागले की येशूचं नाव घेणाऱ्यांचा नाश करणारा आणि मुख्य याजकांकडून आपण पाहतो की जी काही पत्र आहे ती त्या ठिकाणी लिहून घेऊन येशूचं नाव घेणाऱ्या लोकांना त्रास देणारा हा तो संत पौल आहे. त्याने वचन स्पष्टपणे सांगतं, पहा, कोणीतरी मला वचन वाचण्यासाठी मदत करा. वचन 2 वाचा. वचन 2. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरूशलेमेस आणावे. व्हेरी गुड. स्त्री असो किंवा पुरुष असो, जो पण येशूचा मार्ग अवलंबन करल किंवा जो पण येशूचं नाव घेईल, त्यांना काय करायचं माहिती का? त्यांना बांधायचं आणि तुरुंगात टाकायचं, त्यांना छळायचं, त्यांना त्रास द्यायचा. अशा प्रकारचं जीवन हे संत पौलाचं होतं. पण जेव्हा त्याला देवाची ओळख झाली ना, तेव्हा त्याने हे काम करणं सोडून दिलं आणि तो देवाचं नाव घेऊ लागला. आणि ज्या वेळेला तो देवाचं नाव घेऊ लागला ना, त्यावेळेला अनेक लोकांनी त्या ठिकाणी वचन सांगतं, वचन 21 भाग, की ऐकणारे विस्मित झाले. त्यांना हा विचार करण्याकरता त्याने भाग पाडलं की पूर्वी तो कसा होता आणि ज्या वेळेला त्याला देवाची ओळख झाली तर आता तो कसा आहे. म्हणजे लाजर देखील येशूकडे लोकांना आणण्याकरता त्याच्या स्वतःच्या जीवनातून तो साक्षी होत होता आणि संत पौल देखील लोकांना येशूकडे आणण्याकरता तो त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये साक्षी होत आहे. आणि हे दोघही व्यक्ती येशूकडे लोकांना आणण्याकरता आपण पाहतो की कशा प्रकारे त्यांचं जे जीवन आहे ते लोकांसमोर उदाहरण ठेवत आहे. मग ह्या दोघांच्या जीवनातून आपल्याला काय शिकायचं आहे? आपल्याला देखील देवाने जर निवडलेलं आहे तर आपली निवड ही का झालेली आहे? त्याचं उत्तर आहे की आपल्याला लोकांना देवाकडे आणता यावं. मग लोकांना देवाकडे आणण्याकरता आपण काय केलं पाहिजे? उत्तर आहे की आपण पूर्वी जसं होतो ना तसं आता आपण नाहीये. आपण पूर्वी जसं वागायचो, आपण पूर्वी ज्या गोष्टी देवाला न आवडत त्या करायचो ना, पण आता देवाची ओळख आपल्याला झाली असल्या कारणामुळं आता त्या गोष्टींचा आपला काही संबंध नाहीये. आणि आता आपल्या जीवनामध्ये बदल झालेला आहे ना, हे ज्या वेळेला लोकांना दिसल तर त्यावेळेला तो बदल त्या लोकांना देवाकडे घेऊन येईल. पण आपल्यामध्ये बदल दिसणं फार गरजेचं आहे. हा बदल आपण पाहतो लाजराच्या जीवनामध्ये लोकांनी बघितला, हा बदल संत पौलाच्या जीवनामध्ये लोकांनी बघितला. आणि लक्ष द्या, देवाच्या कृपेचा जिवंत अनुभव जो आहे ना, हा सर्वात प्रभावी साक्ष असतो. जर देवाची कृपा जर तुमच्यावरती झालेली आहे, देवाची कृपा जर तुमच्यावरती झालेली आहे तर निश्चित अर्थानं त्या कृपेला जे आहे ना, त्या कृपेला तुमच्या जीवनामध्ये व्यर्थ जाऊ देऊ नका. दिवसेंदिवस देवामध्ये वाढा, दिवसेंदिवस देवाच्या वचनामध्ये वाढा, दिवसेंदिवस ज्या गोष्टी देव तुमच्याकडनं अपेक्षित करतो त्या गोष्टी करण्यामध्ये तुम्ही जे आहे ना पुढे आणि पुढे येत चला. लक्ष द्या, लोक तुमच्या जीवनामध्ये झालेला बदल पाहून देवाला ओळखू लागतात आणि लोक तुमच्याकडे काय येतील माहिती का? तुम्ही पूर्वी कसे होता आणि आता कसे आहात. आणि पूर्वी जसे होतात तसे आता नाही, मग आता तुम्ही आता तसे का नाहीये. तर हे ज्यावेळेस लोकांना कळलं ना, त्यावेळी लोकांना समजेल की तुमच्यामध्ये हा जो बदल झालेला आहे ना, हा केवळ
देवाने आणलेला आहे. हा केवळ देवाने आणलेला आहे. लक्ष द्या, देवाला तुम्हाला याच गोष्टींकरता देवाने तुम्हाला निवडलेलं आहे की तुम्ही लोकांकरता एक उदाहरण बनावं आणि त्या उदाहरणाकडे पाहून लोकांनी देवाकडे या आणि ते लोक जे देवाकडे आले तुमच्या उदाहरणाला बघून ते देखील एक उदाहरण बनावं, ही देवाची इच्छा आहे. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा. देवाने मृत्यूवर विजय दिला हे त्यांनी प्रत्यक्षात अनुभवलं म्हणून लोक येशूवर विश्वास ठेवू लागले. मुद्दा क्रमांक 3 लिहा. देवाने मृत्यूवर विजय दिला हे त्यांनी प्रत्यक्षात अनुभवलं म्हणून लोक येशूवर विश्वास ठेवू लागले. लक्ष द्या, प्रत्यक्षात लोकांनी काय अनुभवलं माहिती का, की देवाने मृत्यूवरती काय केलेलं आहे, विजय दिलेला आहे. आणि म्हणून ते जे आहे ना येशूवरती विश्वास ठेवले. बघा वचन काय सांगत आहे, कोणीतरी वचन 11:25 वाचा. वचन 11 योहानाचं पुस्तक 11वा अध्याय आणि वचन 25 पहा काय म्हणत आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. व्हेरी गुड. येशू ह्या ठिकाणी त्याची ओळख करून देत आहे. येशू या ठिकाणी काय करते, त्याची ओळख करून देते. बघा पवित्र शास्त्रामध्ये येशू हा अनेक ठिकाणी त्याची ओळख करून देताना आपल्याला दिसून येतो. प्रगटीकरण 3:20 मध्ये येशू काय म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडल. लक्ष द्या, म्हणजे येशू आपण पाहतो की आपल्या अंतःकरणाच्या बाहेर उभं राहून आपल्या अंतःकरणाचं काय करते, दार ठोकते. अशा प्रकारे त्याची ओळख करून देतो. येशू पवित्र शास्त्रामध्ये त्याची जी ओळख आहे ना ती काय म्हणून करून देतो माहिती का, मी जगाचा प्रकाश आहे. येशू त्याची ओळख काय करून देतो माहिती का, मी उत्तम मेंढपाळ आहे. येशू त्याची ओळख काय करून देतो माहिती का, मी खरा द्राक्षवेल आहे. समजते का, येशू त्याची ओळख काय करून देतो माहिती का, मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. बघा पवित्र शास्त्रामध्ये येशूने त्याची स्वतःची ओळख जी आहे ना ती करून दिलेली आहे. आता ह्या ठिकाणी ह्या वचनातून आपल्याला येशू हा त्याची जी ओळख आहे ती कशा स्वरूपात करून देतो तर पहा. येशू म्हणता, येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. म्हणजे लाजर हा 4 महिने काय, लाजर हा 1 महिना पण मेलेला अवस्थेमध्ये असता तरी त्याला जिवंत करता आला असतं. का, कारण माझ्याकडे ते पुनर्जिवंत करण्याचं सामर्थ्य आहे. माझ्याकडं पुनर्जिवंत करण्याचं काय आहे, सामर्थ्य आहे. माझ्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकण्याचं काय आहे, सामर्थ्य आहे. बघा आपण उत्पत्तीच्या पुस्तकाचा अभ्यास केला होता. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये परमेश्वर देवाने मातीचा मनुष्य घडवला आणि वचन सांगते की त्याने त्याच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा काय केला, श्वास फुंकला. आणि आदम जो आहे तो जिवंत झाला. बघा आपण वचन वाचून उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण या उत्पत्तीचे पुस्तक 2रा अध्याय आणि वचन 7 कोणीतरी वाचा. वचन 7. देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. बघा देवाने माणसाच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला आणि त्यानंतर मातीचा मनुष्य हा जीवधारी प्राणी झाला. समजतंय? म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हे शिकवायचं आहे की येशू ह्या ठिकाणी त्याची जी ओळख आहे ना ती कशा प्रकारे करून देते माहिती का, की मी पुनरुत्थान आहे, मी जीवन आहे आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. बघा लाजर, मार्था आणि मरिया हे तिघही येशूवर विश्वास ठेवणारे होते. हे तिघही जे आहे ना हे येशूवरती विश्वास ठेवणारे होते. आणि लक्ष द्या, येशूने मृत्यूवरती काय केलं माहिती का, विजय जो आहे त्या ठिकाणी आपल्याला मिळवलेला आपल्याला पाहायला भेटतो.
आणि हा विजय प्रत्यक्षात लोकांनी आपल्या डोळ्यांनी बघितला की अरे, हा तर मेलेल्या माणसाला इतकं सहज जिवंत करतो, ते पण 1-1.5 तासाच्या नाही तर 4 दिवसाच्या. अतिशय आपण पाहतो की लोकांनी प्रत्यक्षात येशूला, लाजराला जिवंत करताना बघितलेलं होतं. आणि म्हणून येशूवरती लोक ज्याने विश्वास ठेवू लागलेले होते. बघा, एवढंच काय, आपण ज्यावेळेला पवित्र शास्त्र वाचतो, मत्तयाचं पुस्तक 28वा अध्याय 2 ते 4 पर्यंत पहा. मत्तयाचं पुस्तक 28वा अध्याय 2 ते 4 मध्ये आपण पाहतो की येशू स्वतः जे आहे ना, मृत्यूपासून जे आहे ते उठवलं गेलेलं आहे. बघा, कोणतरी वाचा 28वा अध्याय 2 ते 4 वचन. तेव्हा पहा, मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तिच्यावर तो बसला. त्याचे स्वरूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरीही थरथर कापले व मृतप्राय झाले. व्हेरी गुड. आणि वचन 5 पण वाचा. देवदूताने त्या स्त्रियांना म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा शोध तुम्ही करत आहात हे मला ठाऊक आहे. व्हेरी गुड. आता बघा, ही संपूर्ण जी वचन आहे जर आपण वाचली तर यातून आपल्याला हे समजतं की येशू हा मृत्यूतून जे आहे ते उठवला गेला आणि येशू हा मृत्यूतून जिवंत झाला. कोणी बघितलं माहिती का? त्या ठिकाणी पहारा करण्याकरता ज्या सैनिकांना ठेवण्यात आलेलं होतं ना, त्यांनी त्याला बघितलं. आणि ते सर्व सैनिक जे आहे ना, ते सर्व सैनिक भयभीत झाले. बघा, कोणीतरी वचन वाचण्यासाठी मला मदत करा. 10वं वचन, 9 आणि 10. 10 वचन. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, भिवू नका. जा, माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेल. व्हेरी गुड. आणि वचन 11 आणि 12 वाचा आता. त्या जात असता पहा, पहारेकऱ्यातील कित्येकांनी नगरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकांना सांगितले. तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केली आणि शिपायांना पुष्कळ पैसे देऊन सांगितले की. बघा, आता या ठिकाणी आपण पाहतो की जे शिपाई येशूच्या कबरेच्या बाहेर पहारा देण्यासाठी ठेवलेले होते ना, त्यांनी बघितलं की येशू जो आहे तो मरणातून जिवंत झाला आहे. आणि ही गोष्ट ज्या वेळेला ते नगरामध्ये जाऊन सांगू लागले, त्यावेळेला त्यांचं तोंड त्यांनी गप्प ठेवा म्हणून त्यांना पुष्कळ जे पैसे आहे ना ते देण्यात आले. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या ठिकाणी ही गोष्ट जास्त वेळ जी आहे ती दाबून ठेवता आली नाही. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हे शिकवायचं आहे की लाजर ज्या वेळेला मरणातून 4थ्या दिवशी जिवंत झालं, त्यावेळेला लाजराची ती जी बातमी आहे ना जिवंत झाल्याची, त्या ठिकाणी कोणाकडनंही लपून ठेवता आली नाही. ती लोकांना कळाली. आणि लोक जे आहे ना, कोणी सांगितलं म्हणतात त्यांना, लोकांना ती कशी पसरली माहिती का? कारण कबरेच्या बाहेर मोठा लोक समुदाय लाजराला कबरेतून जिवंत अवस्थेत बाहेर येताना बघत होता. आणि येशू म्हणाला, त्याला सोडा आणि त्याला जाऊ द्या. लोक समुदायाने बघितलं आणि ते सर्व लोक समुदायाने लाजर हा 4थ्या दिवशी मरणातून जिवंत झाल्याची बातमी सगळी पसरून टाकली. येशू जिवंत झाल्याची जी बातमी आहे ना, ही आपण पाहतो की सगळे जे आहे ती पसरली गेली, ती लपून राहिली नाही. आणि ह्या गोष्टी ज्या वेळेला प्रत्यक्षात लोकांनी अनुभवलं ना, त्यामुळे लोक जे आहे ते येशूकडे येऊ लागले. लक्ष द्या, त्यामुळे लोक जे आहे ना ते येशूकडे जे आहे ते येऊ लागले. लक्ष द्या, मृत्यूवर विजय हा दैवत्वाचा काय माहिती का पुरावा आहे. मृत्यूवर आतापर्यंत कोणीही मात करू शकलं नाही, कोणीही नाही. मृत्यूवर आतापर्यंत कोणीही विजय प्राप्त करू शकलं नाही. एकच व्यक्तीने विजय प्राप्त केला, मानव देहामध्ये असलेला, त्याचं नाव आहे येशू. त्याच्याकडे किल्ले आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत किल्ला हा काय प्रकार आहे, शिकू आपण येणाऱ्या दिवसात. लक्ष द्या, आपण काय पाहतो माहिती का, अशा प्रकारे लोक जे आहे ना, लोक हे येशूकडे जे आहे ते येऊ लागले. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव.